आता बातमी आहे महत्त्वाची मराठवाड्यातनं। जुलै महिना संपत आलाय तरी सुद्धा मराठवाड्यात अद्याप धरणातल्या पाणी साठ्याची स्थिती ही चिंताजनक आहे। पाऊस इथे झालेला नाहीये। गेल्या वर्षी एकूण पाणी साठा हा 66.47% होता, तर सध्या मराठवाड्यातील धरणात 35.38% पाणी साठा हा शिल्लक आहे। गेल्या वर्षी जायकवाडी धरणामध्ये 79.89% पाणी साठा होता। सध्या जायकवाडी धरणात 32.07% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे। त्यामुळे सध्या जायकवाडीमध्ये गोदावरीतनं निघालेलं जे पाणी आहे ते कधी पोहोचणार आणि त्यानंतर मराठवाड्यातली किमान पाण्याची जी स्थिती आहे, शेतकऱ्यांसाठी अपेक्षित जे पाणी आहे आणि पिण्यासाठीचं पाणी, या सगळ्याचा प्रश्न हा अर्थातच कधी मार्गी लागणार असा प्रश्न पडलेला आहे। तर नाशिकमध्ये गंगापूर धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा अर्थातच विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। यामुळे नदी किनारी असलेल्या चांदोरी, सायखेडा या परिसरातील नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे। नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातनं पाणी जायकवाडीकडे झेपावतंय, त्यामुळे मराठवाड्याला देखील चांगलाच दिलासा मिळणार आहे। गोदावरीला अर्थातच पूर आलेला आहे। काल या ठिकाणची जी मंदिरं आहेत त्याचे कळस सुद्धा दिसणार नाहीत, इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी हे जमा झालेलं होतं। आता पाण्याचे प्रमाण जे थोडंसं आहे ते कमी झालेलं आहे, मात्र दुतोंड्या मारुती दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सध्या गोदावरीमध्ये पाहायला मिळत आहे। तर नाशिकमधल्या नांदूर मधमेश्वर या धरणातनं 94,497 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नांदूर मधमेश्वर मधील पूल हा पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे निफाड सिन्नर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। अनेक गावांचा संपर्क देखील त्यामुळे तुटलेला आहे। नाशिकमध्ये झालेला धुवाधार पाऊस आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात सुद्धा प्रमुख नद्यांवरील धरणं